हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. हे पहा, सकाळ सकाळ मी चालले राम मंदिरातून. हे पहा, यांच्या हातात लाडूचा डबा आहे. तर आम्ही चाललो आहे आमच्या इथल्या राम मंदिरामध्ये. हे राम मंदिर आहे आमच्या इथं. राम मंदिरात एवढा मोठा डबा घेऊन जाण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललो होतो. राम नवमीच्या आधीचा व्हिडिओ हा. त्यावेळेला जे कलश स्थापना असते, वर्धापन दिन राम मंदिराचा, त्यासाठी आम्ही लाडूचा प्रसाद केला होता. तो देण्यासाठी चाललो होतो. आणि इथं अभिषेक वगैरे करायचा होता आम्हाला. म्हणजे आम्ही असं ठरवलं नव्हतं अभिषेक करायचा आहे. आम्ही फक्त आरतीसाठी म्हणून गेलो होतो. आरती होणार होती आमच्या दोघांच्या हाताने, त्यामुळे गेलो होतो. पण आम्ही आवरस्तो करोस्तो तिथं पूजा वगैरे चालू होती पुजाऱ्यांची. हे पहा, हे इथं वस्त्र वगैरे घालू लागतात त्यांना. हे पहा, किती छान अशी मनमोहक मूर्ती आहे. आमची पूजा वगैरे होस तर मग तिथे माझ्या ज्या चुलत जाऊबाई आहेत त्या पण आल्या होत्या. मग त्या अभिषेकाला बसणार होत्या. मग त्या पण म्हणल्या तुम्ही दोघं पण बसा. असं आम्ही दोन्ही जोडी बसलो होतो अभिषेकाला. हे पहा, पूर्ण वस्त्र फुलं वगैरे वाहून झाल्यावर किती छान दिसतं ते. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी. पहा किती छान दिसतंय. हे झाल्याच्या नंतर मग आता आम्ही अभिषेकला बसणार होतो. इथे पहा, ह्या ज्या आहेत दुसऱ्या त्या चुलत जाऊबाई आहेत माझ्या, आणि ते दीर आहेत. इथं आम्ही ते दोघं पण बसलो होतो. इथं रुद्र शूटिंग काढत होता, पाठीमागणेच काढत होता. त्याला म्हणलं होतं घे म्हणून हातात कॅमेरा. थोडंफार पुढं येऊन त्यांनी परत शूट घेतला होता. हे गाभार आहे. इथं फास्ट फॉरवर्डच केला. खूप मोठं झालं होतं. त्यांनी कट वगैरे केला नव्हता व्हिडिओ काढताना, त्यामुळे पूर्णपणे फास्ट केलेला आहे व्हिडिओ. इथे ब्राह्मण वगैरे त्यांचा आवाज पूर्ण म्यूट केला आहे मी, कारण पूर्ण तेवढा व्हिडिओ ठेवला असता खूप मोठा झाला असता. त्यामुळे हे पहा, इथे तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला नक्की सांगा. आवडत असताना तर माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या सगळ्या कमेंटचे रिस्पॉन्स देत जाईन मी, रिप्लाय देत जाईन. जे काही तुम्हाला ब्लॉग आवडत असतील किंवा नसतील आवडत तरी सांगत जा की काय आवडत नाही, ते सुद्धा सांगत जा. मी माझ्या ब्लॉगमध्ये तेवढी सुधारणा करायचे प्रयत्न करेन. आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. असेच मला तुम्ही अजून 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. वॉच टाईम वाढला माझा, त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे. त्यामुळे असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा, कमेंट करत जा. तुमच्या सगळ्या कमेंटचं उत्तर देत जाईन मी. हे पहा, पूर्ण गाभारा वगैरे फिरवून दाखवला त्याने तुम्हाला. अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग तुम्हाला माझे पाहायला आवडतील ते पण मला सांगा. हा ब्लॉग यायला तसा खूप उशीर झालेला आहे, कारण 1 महिना झाला आहे रामनवमी होऊन. इथे हे पहा, जे भटजी वगैरे होते तिथले त्यांनी आरतीची तयारी करतात आहेत, कारण आता अभिषेक पूर्ण होत आला होता. आता आरती वगैरे करायची होती, त्यामुळे त्या तयारीत होते ते. इथे हे ब्राह्मण बसले एक साईडला, ते चालू होती पूजा वगैरे, पाहू शकतात तुम्ही. इथे आता होत आलं. हे पाहिजे इथे मग जे ब्राह्मण काका होते त्यांनी त्याला पुढं घेतलं, म्हणलं पुढून शूट काढ त्यांची. त्यामुळे मी पुढून आलेलं आहे. हे पहा, पुढून सुद्धा छान शूट काढली. लहान आहे अजून तो, पण त्याच्या मानाने भरपूर चांगले शूट काढली त्यांनी. मी थोडंसंच काढ म्हणले होते त्याला, त्यांनी भरपूर मोठा काढला होता म्हणून मी कट केला. इथं आरतीला आम्ही सगळे उभे होतो.
आरती वगैरे सुरू झाली. दोघं जोडीत हे चुलत दीर आहेत माझे आणि जाऊबाई. आमच्याच घरातली आरती होती त्यामुळे मग ते पण होते आणि आम्ही पण होतो. ही आरती वगैरे झाली. ते ब्राह्मण काका पण, त्यांचं पण यूट्यूब चॅनल त्यांनी त्याच्यावर पण टाकलं असेल. आणि हे पहा रामाची मूर्ती, सीतामाईची मूर्ती किती छान दिसते. अशा प्रकारे माझा ब्लॉग कंप्लीट झाला आहे. कसं वाटलं, काय झालं वाटलं ते मला नक्की सांगा. माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज 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 कमेंट करा. माझं असंच प्रेम राहू द्या. हे पहा आरती वगैरे झाल्याच्या नंतरचं किती छान दिसते राममूर्तीन ते. आपला ब्लॉग जर आवडत असेल तर असंच लाईक करा, कमेंट करा. थँक्यू, बाय.